Good morning, student. I am Mr. Vikas Saibra Ransing, Krishna Mahavidyalay, Ettre Budruk, Department of Chemistry. Today I want to deliver the sixth lecture on the topic halogen derivatives. Before that, I want to take a quick revision of lecture number 5. In this lecture, I will discuss the physical properties of halogen derivatives. पहिली प्रॉपर्टी आपण बघितली दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचं नेचर काय आहे तर अल्किल हॅलाइडमध्ये जे आपल्याकडं कार्बन आणि हॅलोजन आहे यामधला जो बॉन्ड आहे तो आहे कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता त्याच्यावर याचं नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय आहेत मग वी नो द periodic property that is electronegativity and halogens are more electronegative than carbon. In 11th standard we have to discuss. Carbon जो atom आहे that carries partial positive charge and halogen carries a partial negative charge आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जो बॉन्ड येतो तो असतो आपला कोव्हॅलंट बॉन्ड असतोय. अशा पद्धतीचे काय आहे नेचर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचं. ही पहिली प्रॉपर्टी आपण 5व्या लेक्चरमध्ये बघितली. दुसरी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे बॉइलिंग पॉईंट. अल्किल हॅलाइडचे बॉइलिंग पॉईंट्स ऑलवेज इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग मास ऑफ हॅलोजन आहे. असं का होतंय तर मॅग्निट्यूड जर बघितलं आपण तर व्हॅन फोर्सची ती इन्क्रीज आहे विथ इन्क्रीज इन साईज अँड मास ऑफ हॅलोजन आणि त्यामुळं बॉइलिंग पॉईंट अल्किल हॅलाइडचे increases with increasing mass of halogen. Third property that is solubility. All alkyl halides are insoluble in water but soluble in organic solvent because alkyl halides are unable to form hydrogen bond with water. That is one of the reason and that's why अल्किल हॅलाइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. 2 रिझन्स आहेत हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. नेक्स्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण जो अभ्यासणारा भाग आहे तो म्हणजे आपला ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्स. आता ह्या पार्टमध्ये जे आपण म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये जे आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण अभ्यासणार आहोत त्यासाठीचा हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. या पार्टवरती एक एक मार्काच्या डेफिनेशन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत. त्या सर्वात महत्त्वाच्या डेफिनेशन्स आज आपण इथं बघणार आहोत. म्हणजे या पार्टमध्ये आपण काय करतोय तर स्टडी करतोय. कशाचा स्टडी करतोय तर रिॲक्शन मेकॅनिझम स्टेरिओकेमिकल ॲस्पेक्ट्स ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा. त्याचप्रमाणे सम बेसिक स्टेरिओकेमिकल नोटेशन्स आणि प्रिन्सिपल्स इथं आपण काय करणार आहे अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिली डेफिनेशन असणार आहे पहिला कन्सेप्ट आपला असणार आहे तो म्हणजे ऑर्डिनरी लाईट. आता ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय आहे तर रेज ऑफ लाईट आहे ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. म्हणजे सूर्यप्रकाश आपण थोडक्यात घेतला आणि आता पावसाळ्याचा सीझन आपल्याला आहे. पाऊस पडत असताना त्या थेंबातून जर एक सूर्यकिरण जर पास झाला तर तो स्कॅटर होतो नाही का आणि आपल्याला 7 डिफरंट कलरचे आपल्याला मिळत आहेत. रेनबो आपण त्याला म्हणतोय. ह्या प्रत्येक कलरची वेवलेंथ मात्र कशी आहे डिफरंट आहे. म्हणजे ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय तर कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. रेज त्या रेजची वेवलेंथ मात्र काय आहे इथं आपल्याला डिफरंट आहे लक्षात ठेवा. ह्या रेज व्हायब्रेट होत आहेत. कशामध्ये व्हायब्रेट होत आहेत ऑल पॉसिबल प्लेन्समध्ये त्या व्हायब्रेट होत आहेत. त्याचप्रमाणे परपॅन्डिक्युलर आहेत. कशा आहेत टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईटशी त्या काय आहेत परपॅन्डिक्युलर आहेत आणि म्हणून त्या लाईटला नाव दिलं जाते काय ऑर्डिनरी लाईट म्हणलं जाते. ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय बघा इट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ्स व्हायब्रेटिंग इन ऑल प्लेन्स. म्हणजे डिफरंट वेवलेंथच्या लाईट डिफरंट प्लेन्समध्ये व्हायब्रेट होणार आहेत परंतु त्याचं डायरेक्शन कसं आहे परपॅन्डिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्डिनरी लाईट. सेकंड लाईटच आहे ती म्हणजे आहे मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. आता मोनोक्रोमॅ आणि लाईट. लाईट म्हणजे लाईट सगळ्यांना माहीत आहे. क्रोमा मीन्स कलर. आता मोनो मीन्स सांगायला नको आहे नाही का काय आहे
एक. म्हणजे सिंगल वेवलेंथची लाईट. आता क्रोमा मीन्स कलर, त्यामुळे सिंगल वेवलेंथची लाईट आहे त्याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणतोय. मग ही काय करते बघा, इट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ सिंगल वेवलेंथ्स व्हायब्रेटिंग डिफरंट प्लेन्स. मग अशी सिंगल वेवलेंथ होती का इथं? नाही, रेज ऑफ वेवलेंथ होती. म्हणजे डिफरंट वेवलेंथच्या रेज होते आणि त्या रेज व्हायब्रेट होत होत्या ऑल पॉसिबल प्लेन्सला. परंतु काय होतं, त्यांचं डायरेक्शन परपॅन्डिक्युलरच होतं. इथं डायरेक्शन परपॅन्डिक्युलरच आहे, फक्त बदल काय झालेला आहे, वेवलेंथ बदललेले आहे. तिथं डिफरंट वेवलेंथ्स होत्या, इथं काय झाले आहेत, सिंगल वेवलेंथची लाईट आहे किंवा रेज आहेत, व्हायब्रेट सेमच होत आहेत डिफरंट प्लेन्समध्ये. डायरेक्शन सुद्धा प्रोपोगेशन ऑफ लाईटचं सेमच आहे, परपॅन्डिक्युलरच आहे. फक्त बदल काय झाला आपल्याला, डिफरंट वेवलेंथच्या ऐवजी सिंगल वेवलेंथच्या रेज आहेत आणि म्हणून त्या लाईटला काय म्हटलं जातंय, मोनोक्रोमॅटिक लाईट म्हटलं जाते. म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ सिंगल वेवलेंथ्स व्हायब्रेटिंग इन डिफरंट प्लेन्स परपेंडिकुलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. दॅट लाईट मस्ट कॉल्ड मोनोक्रोमॅटिक लाईट. असाच तिसरा प्रकार आहे लाईटचा, तो म्हणजे आहे प्लेन पोलरायझ्ड लाईट. आता ऑर्डिनरी लाईट आणि मोनोक्रोमॅटिक लाईट मध्ये बदल काय आला, फक्त मोनोक्रोमॅटिकमध्ये सिंगल वेवलेंथ, ऑर्डिनरी लाईटमध्ये डिफरंट वेवलेंथ, बाकी सगळं सेम आहे. आता प्लेन पोलरायझ्ड लाईटमध्ये काय आहे, मोनोक्रोमॅटिक लाईट आहे, त्याच्या व्हायब्रेशन्स ऑफ रेडिएशन टेक्स प्लेस ओनली इन वन प्लेन. म्हणजे पहिल्यामध्ये रेजची वेवलेंथ डिफरंट होती, दुसऱ्यामध्ये सिंगल वेवलेंथ आली. आता इथं काय आलंय, सिंगल वेवलेंथच्याच रेज आहेत, म्हणजे त्याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईटच म्हणतोय. व्हायब्रेशन्स आहेत, कशा आहेत, व्हायब्रेशन्स ऑफ द रेडिएशन टेक प्लेस ओनली इन वन प्लेन कॉल्ड ॲज प्लेन पोलरायझ्ड लाईट. आता इथं प्लेन सुद्धा फिक्स आलं, रेजची वेवलेंथ सुद्धा फिक्स आली, त्यामुळे त्या लाईटला काय म्हटलं जाते, प्लेन पोलरायझ्ड लाईट म्हटलं जाते. मग प्लेन पोलरायझ्ड लाईट म्हणजे काय, रेज ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट in which vibrations of the radiation take place only in one plane called as plane polarized light. Next phenomenon आहे ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. आता ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे काय, आता मिरर आपल्याला माहित आहे, मिरर इमेजेस आपण बघतोय, आपण आरशासमोर उभं राहिलो तर आपलं प्रतिबिंब दिसते, पण हे जर कट केलं आणि आपल्याला पेस्ट केलं तर आयाचं फिक्स होते, म्हणजे सुपर इम्पोजिबल आहे. सममिता सगळ्यांना मग गणितामध्ये शिकलेला भाग आहे. दोन भाग कट केले आणि एकमेकावर जोडले, आयाशे तंतोतंत जुळले तर त्याला सममिता म्हणतोय, म्हणजे इम्पोजिबल मिरर इमेजेस म्हणतोय. ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स त्याच्याशीच रिलेटेड आहे. म्हणजे काय, सबस्टन्स विच कॅन रोटेट प्लेन ऑफ प्लेन पोलरायझ्ड लाईट इज कॉल्ड ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स पहिल्यांदा आपल्याला बघायचा आहे, सबस्टन्स हुज मॉलिक्यूल कॅन रोटेट प्लेन ऑफ प्लेन पोलरायझ्ड लाईट इज कॉल्ड ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड 2-chlorobutyne. त्या सबस्टन्सला काय म्हणणार आहे इथं आपण, ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणणार आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे रोटेट करणार आहे लाईट. कशी रोटेट करणार आहे, पण कुठली लाईट आहे, मोनोक्रोमॅटिक आहे, ऑर्डिनरी आहे का, नाही, कुठली लाईट आहे, प्लेन ऑफ प्लेन पोलरायझ्ड लाईट. जो सबस्टन्स ही लाईट रोटेट करणार, त्यामुळे त्याला काय म्हटलं जाते, आपलं ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणलं जाते. ऑप्टिकल आयसोमर म्हणजे काय मग, और इनॅन्शियोमर म्हणजे काय आहे, तर बघा इथं आलं बघा. आता स्टेरिओ आयसोमर्स. आता आयसोमर्स म्हणजे आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतोय बट स्ट्रक्चरल अरेंजमेंट त्यांची डिफरंट असते. असे स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. मग त्यांच्या मिरर इमेजेस कशा देतात, आपल्या नॉन सुपर इम्पोजिबल्स आहेत पण रोटेट करतायत प्लेन ऑफ प्लेन पोलरायझ्ड लाईट थ्रू सेम अँगल बट अपोजिट इन डायरेक्शन कॉल्ड ॲज ऑप्टिकल आयसोमर ऑर इनॅन्शियोमर. म्हणजे इथं नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आल्या, त्या रोटेट करणाऱ्यात प्लेन ऑफ प्लेन पोलरायझ्ड लाईट, अँगल समान आहे बट अपोजिट इन डायरेक्शन आहे. दॅट लाईट कॉल्ड ॲज or that isomer is called as optical isomer or enantiomers म्हणते. नेक्स्ट असिमेट्रिक कार्बन ॲटम.
आता असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय? अ कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप्स कॉल्ड असिमेट्रिक कार्बन ॲटम. म्हणजे कार्बन ॲटम आहे जो अटॅच झालेला आहे 4 डिफरंट ॲटम्सला आणि किंवा 4 डिफरंट ग्रुप्सला, त्या कार्बनला आपण म्हणतोय असिमेट्रिक कार्बन ॲटम. म्हणजे इथं कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि ती चारही व्हॅलन्सी 4 वेगवेगळ्या ॲटमनी किंवा 4 वेगवेगळ्या ग्रुपनी सॅटिस्फाय होत असेल तर त्या कार्बनला असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे 2 क्लोरोब्युटेन, लॅक्टिक ॲसिड, हे 2 एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि चारही व्हॅलन्सीज वेगवेगळ्या ॲटम्सनी किंवा वेगवेगळ्या ग्रुप्सनी काय झालेले आहे? सॅटिस्फाय झालेले आहे. म्हणून त्या कार्बनला आपण म्हणतोय असिमेट्रिक कार्बन ॲटम. एक्झाम्पल 2 क्लोरोब्युटेन मधला कार्बन हा असिमेट्रिक आहे. लॅक्टिक ॲसिड मधला कार्बन असिमेट्रिक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला यामधला की सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आहे डेक्स्ट्रोरोटेटरी सबस्टन्स किंवा ज्याला आपण डी आयसोमर म्हणतोय. आता डेक्स्ट्रोरोटेटरी म्हणजे काय? ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स तो रोटेट करतोय. काय रोटेट करतोय? प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टू द राईट हँड साइड कॉल्ड डेक्स्ट्रोरोटेटरी सबस्टन्स. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स आपण बघितला तो प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट करणार आहे. तोच सबस्टन्स ही जर लाईट प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट जर राईट हँड साईडला रोटेट करत असेल तर त्या सबस्टन्सला म्हटलं जातं आहे डेक्स्ट्रोरोटेटरी सबस्टन्स किंवा त्यालाच म्हटलं जाते डी आयसोमर आणि ते रिप्रेझेंट केले जाते प्लस साईननं किंवा डी अक्षरानं. स्मॉल डी म्हटलं किंवा प्लस साईन म्हटलं की त्याला म्हणायचं आहे डेक्स्ट्रोरोटेटरी. का? तर तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे. का ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे? तर तो सबस्टन्स रोटेट करतोय. काय रोटेट करतोय? प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट करतोय. पण कुठं रोटेट करतोय? राईट हँड साईडला रोटेट करतोय. म्हणून त्या सबस्टन्सला म्हटलं जाते डेक्स्ट्रोरोटेटरी सबस्टन्स आणि ते डेसिग्नेट केलं जात आहे प्लस साईननं किंवा स्मॉल डी या अक्षरानं. असा दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे आपला लिओ रोटेटरी सबस्टन्स और एल आयसोमर म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? एल आयसोमर. मगाचंच आहे ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्सच आहे, रोटेटच करणार आहे, प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. पण इथं अँगल मात्र कुठला आहे किंवा साईड कुठली आहे? आपली लेफ्ट हँड साईड आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्या सबस्टन्सला म्हटलं जातं आहे लिओ रोटेटरी अँड दॅट कॅन बी डेसिग्नेटेड बाय लेटर मायनस साईन अँड रिप्रेझेंटेड बाय लेटर यल. इथे यल आहे हे लक्षात ठेवा, प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज एल आयसोमर. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स विच कॅन रोटेट प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टू लेफ्ट हँड साईड is called Leo rotatory substance that can be designated by letter minus sign or L sign. आणि लास्ट कन्सेप्ट आहे आपल्या आजच्या लेक्चरचा तो म्हणजे कायरॅलिटी. आता कायरॅलिटी म्हणजे काय आहे? सबस्टन्स आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे विच इज नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस विथ इट्स मिरर इमेजेस इज सेट टू बी कायरल म्हणतोय. आणि त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतोय? कायरॅलिटी. म्हणजे थोडक्यात ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स कसला असणार आहे आपला की ज्या सबस्टन्समध्ये कार्बन कसला पाहिजे? आपला असिमेट्रिक पाहिजे. असिमेट्रिक असेल तरच त्याच्या मिरर इमेजेस कशा असणार आहेत? आपल्या नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असणार आहेत. आणि म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतोय काय? कायरॅलिटी म्हणतोय. असे सर्वात महत्त्वाचे कन्सेप्ट्स आपले या लेक्चरचे आपण इथं बघितलेत. मित्रांनो, या सगळ्या डेफिनेशन्सपैकी कोणतीही एक डेफिनेशन 1 मार्काला आपल्याला कंपल्सरी परीक्षेमध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे. कारण आपल्याकडं जो सेक्शन डी आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे, सेक्शन सी आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये मुळं आपल्याला 1 मार्कचे सुद्धा त्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्यामुळं इथं आपल्याला ह्या डेफिनेशन्स बाय हार्ट करणं गरजेचं आहे की ज्याच्यावरती 1 मार्काचा प्रश्न काय केला जाईल? विचारला जाईल. थँक्यू.